काही दिवसांपासून ज्या बंड्या मला अटेन्शन देत होती आता मला इग्नोर करत असल्याचं दिसतंय। अनेक वेळा त्या खूप भाव देत असतात, पण अचानक कोणत्याही कारणाशिवाय अटेन्शन देणं आणि भाव व्यक्त करणं बंद करताना आपण चकित होतो। आपण विचारतो का जी बंडी दिवाणी होती ती असा का बदलली? आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की बंडी तुम्हाला इग्नोर का करते आणि परिस्थितीत तुम्हाला काय करायला हवं। सुरुवातीला मुख्य मुद्द्याकडे जाऊया। जर बंडी तुम्हाला इग्नोर करत असेल तर तुम्हाला मुलीला जलन वाटवायला हवं। ती कशी वाटवा हेच मी पुढे स्पष्ट करणार आहे। मुलगी जर तुमची ओळख करणारी आहे आणि ती तुम्हाला अवॉइड करत आहे किंवा इग्नोर करत आहे आणि तुम्हाला समजले आहे की मुलगी तुमच्यापेक्षा टाळटाळ करत आहे, तुम्ही तेवढं जेव्हा बंडी तुम्हाला अटेन्शन देत होती तेवढं दुगुना खुश असता, तुम्ही तेवढं राहायला सुरुवात करा जेव्हा बंडी तुम्हाला इग्नोर किंवा अवॉइड करेल। त्यामुळे मुलीच्या प्लॅनिंगवर तीच भारी पडेल। पण हे ध्यानात ठेवा की यापूर्वी मुलगी इधर उधर दुसऱ्या मुलांवर रस दाखवत होती। तिला एक हलका संदेश पाठवा की आजकाल मी खूप व्यस्त आहे, मी तुला जास्त वेळ देऊ शकत नाही। जर बंडी तुमच्याशी बोलत असेल तर जर तुम्ही इतकं केलं तर मुलगी पाणी होईल आणि मुलीच्या प्लॅनिंगवर तीच भारी पडेल। त्यामुळे ही टिप त्या मुलांकरिता आहे ज्या मुले मुलीशी बोलतात। पण जर तुम्ही मुलीशी बोलत नाही आणि आधी मुली तुम्हाला खूप भाव देत होती, तुमच्याकडे खूप पाहत होती, पण आता मुलीनी तुम्हाला पाहणं बंद केलं आहे किंवा ती तुम्हाला इग्नोर करत आहे, तर इथे फक्त तुम्ही एक टिप करू शकता आणि ती टिप आहे मुलीला इग्नोर करणं। कारण भाऊ जेव्हा तुम्हाला कळेल की बंडी तुम्हाला इग्नोर करत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही बंडीला जास्त अटेन्शन दिलं तर तिच्या भावना इतक्यात वाढतील की बंडी तिचं समंजसपणे सांभाळणं कठीण होईल, तर पटवणं तर फार दूरची गोष्ट आहे। अशा परिस्थितीत तुम्ही मुलीला इग्नोर करा, कारण अशा परिस्थितीत अनेकदा काय होतं, सुंदर मुलीला एखादा मुलगा इग्नोर करतो तर तिचं इगो कमी होतं आणि जेव्हा ठिकाणी एखाद्या सुंदर मुलीचं इगो कमी होतं तेव्हा ती त्या मुलाच्या मागे पडते जो तिचं इगो कमी करतो। मुलगा मागे धडपडते, म्हणजेच ती त्याच्या मागे लागून सतत त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे त्याला काहीतरी धडा शिकावा लागतो। पण येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की या परिस्थितीत सुमारे 99% संधी आहे की मुलगी स्वतःकडे परती घालते किंवा टाळते। बाकीच्या 1% बाबत ही एक छोटीशी टिप आहे, पण काय माहित हे संयोगाने तुमच्यासोबत घडेल आणि तुम्ही या टिपचा उपयोग करून घेऊ शकता। त्यामुळे आपण आता पुढील पॉइंटवर म्हणजेच क्रमांक 3 कडे जाऊया, जो विषय आहे की मुलगी तुम्हाला इग्नोर का करते। याच्या मागे काही विशिष्ट कारणे असतात जी त्या मुलीच्या वागणुकीचे कारण स्पष्ट करतात। पहिली कारण अशी आहे की जर एखादी ओळख असलेली मुलगी असेल किंवा तुम्ही ज्या मुलीशी आधीच परिचित आहात, ती जी तुमच्याशी बोलणारी किंवा संवाद साधणारी असते, तर ती मुलगी तुम्हाला इग्नोर किंवा टाळण्याचा प्रयत्न करत असते। यामागे ती कदाचित एखादा व्यक्तिगत कारण असू शकते किंवा तिच्या मनातले काही विचार असू शकतात ज्यामुळे ती तुमच्याकडून अंतर ठेवते। याशिवाय तिची ही टाळणी तिच्या स्वतःच्या भावनात्मक परिस्थितीशी सुद्धा निगडीत असू शकते, ज्यामुळे ती ताणतणावमुक्त राहण्यासाठी किंवा स्वतःला समजून घेण्यासाठी असे वागते।